अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडिओ शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमच्या आमच्या। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्ते, मी शैला भिसे स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात रंग नवे। तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। मंडळींनो, तुम्हाला तर माहीत आहे, भारत हा सणांचा आणि उत्सवांचा देश आहे। तर आज तर तुम्हाला कळलंच असेल की मी कुठल्या विषयावर बोलणार आहात। बरोबर, आज आहे वट सावित्री पौर्णिमा। तर आज आपण पाहणार आहोत वट सावित्री पौर्णिमेचं आध्यात्मिक रहस्य। ज्येष्ठ महिन्यामध्ये पौर्णिमेला येणारा हा सण म्हणजे वट सावित्री पौर्णिमा। आजच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीचं दीर्घायुष्य व्हावं म्हणून वटवृक्षाला अर्थात वडाच्या झाडाजवळ जाऊन प्रदक्षिणा घालून व्रत वैकल्य करून उपवास ठेवून हा उत्सव साजरी करतात। आपलं सौभाग्य अखंड राहावं आणि ते सौभाग्य स्वास्थ्यवर्धक असावं, अर्थात पतीच्या आयुष्यातील रोग व्याधी दूर व्हाव्या म्हणून आजच्या दिवशी पतिव्रता स्त्रिया हे व्रत धारण करतात। आणि आजच्या दिवशी स्त्रिया पूजेच्या सामानामध्ये काळीपूत, नाणी, सिक्के, पैसे, गहू, सुपारी, आंबा अशा विविध गोष्टींचं संकलन करतात आणि मग दिवसभर व्रत करतात किंवा दुपारच्या नंतर 12 वाजेच्या नंतर वटवृक्षाच्या झाडाखाली सर्वप्रथम वडाच्या झाडाचा अभिषेक करतात। त्यानंतर तिहेरी सूत असलेला धागा बांधून त्या प्रदक्षिणा घालतात आणि प्रदक्षिणा घालत असताना सावित्री व्रताची आठवण करतात। त्यानंतर तिथे वटवृक्षाच्या झाडाला नैवेद्य दाखवतात, म्हणजे सर्वप्रथम आरती करतात आणि आंबा, गहू, साखर याचा प्रसाद म्हणा किंवा नैवेद्य म्हणा झाडाला अर्पण करतात। आणि मग तिथे पतिव्रता स्त्रिया ज्या सुवासिन आहेत त्या एकमेकांची ओटी भरतात। या सणामध्ये मागे पौराणिक कथा अशी आहे, भद्र देशाचा अश्वपती नावाचा राजा होता, ज्यांना संतती नव्हती। त्यांनी संतती प्राप्तीसाठी एक यज्ञ केला आणि त्याद्वारे त्यांना एक कन्या रत्न प्राप्त झालं, जिचं नाव त्यांनी ठेवलं सावित्री। सावित्री खूप सुंदर, रूपवान आणि गुणवान होती। ती हळूहळू मोठी झाली आणि जेव्हा ती वयात आली, भद्र देशाचा जो राजा होता अश्वपती राजाने आपल्या मुलीला म्हटलं, सावित्री, तुझ्या योग्य तू वर निवड। पूर्वीच्या काळामध्ये स्वयंवर केली जायची आणि खूप वेळेस आपल्या मंत्र्यांना सोबत देऊन आपल्या कन्येला भ्रमणासाठी सोडलं जायचं आणि आपल्या मन इच्छित वर निवडण्याची मुभा दिली जायची। सावित्रीलाही सोबत मंत्र्यांना दिलं गेलं आणि ती निघाली। अनेक ठिकाणी तिने दर्शन केले, अनेक राज्यांमध्ये गेली, अरण्यातही गेली आणि खरोखर जेव्हा ती वापस आली, योग असा की त्यावेळेला तिथे नारद मुनी आले होते आणि नारद मुनींनी अश्वपती राजासमोर सहज चर्चा केली। तितक्यात त्यांनी सावित्रीला तिथं पाहिलं आणि अश्वपती राजाने विचारलं, तुझ्या मन इच्छित वर तू निवडलास का? तेव्हा सावित्रीने काय उत्तर दिलं हे आपण ऐकणारच आहोत। तत्पूर्वी घेते मी एक छोटासा ब्रेक। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा।
सन आयलाय गो नारली पुनवेचा मनी आनंद मावना ओल्यांच्या दुनियेचा अरे बेगिन बेगिन चला किनारी जाऊ देवाच्या पुंजेला सन आयलाय गो नारली पुनवेचा अरे खंडू देवाचा लावून भंडारा जावाच डोलीला अरे खंडू देवाचा लावून भंडारा जावाच डोलीला आता दर्याचं धन माझे घाऊंदे होरीला नवस बोलीला आता दर्याचं धन माझे घाऊंदे होरीला नवस बोलीला चला वाजत गाजत नाचत पाण्यान सोडूया होरीला चला वाजत गाजत नाचत पाण्यान सोडूया होरीला सन आयलाय गो नारली पुनवेचा मनी आनंद मावना ओल्यांच्या दुनियेचा आम्हा कोल्यांची होरीवाल्यांची दर्यावरी हायलय फिरती लाटावरी डोलल होरी जवा समिंदरा येईल भरती आम्हा कोल्यांची होरीवाल्यांची दर्यावरी हायलय फिरती लाटावरी डोलल होरी जवा समिंदरा येईल भरती चला वाजत गाजत नाचत पाण्यान सोडूया होरीला चला वाजत गाजत नाचत पाण्यान सोडूया होरीला सन आयलाय गो नारली पुनवेचा इथं कोली वारा नटून जमला सारा सागर देवाला पुंजावला इथं कोली वारा नटून जमला सारा सागर देवाला पुंजावला हे देव कोल्यांचा पावतो संकटी धावतो राखण करावला चला चला वाजत गाजत नाचत पाण्यान सोडूया होरीला आयलाय गो
सन आयलाय गो नारली पुनवेचा मनी आनंद मावना ओल्यांच्या दुनियेचा अरे बेगिन बेगिन चला किनारी जाऊ देवाच्या पुंजेला नमस्कार. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. ज्याच्यासोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते. मी शुभांगी आणि आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत करते रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. तर आपण ऐकलं की राजाने सावित्रीला विचारलं की तुला तुझा मन इच्छित वर तू निवडलास का. तेव्हा सावित्रीने काय सांगितलं ते आता आपण ऐकणार आहात. सावित्रीने सांगितलं, शाल्व राज्यातील धूम्रसेन नावाचा जो राजा आहे त्यांचा पुत्र सत्यवान ते मला पसंत आलेले आहेत आणि त्यांना मी या अरण्यामध्ये पाहिलं आणि तेव्हापासून मी त्यांना आपला पती म्हणून स्वीकार केलं. जेव्हा हे वाक्य नारद मुनी ऐकतात तेव्हा ते म्हणतात, तू चुकीचा निर्णय घेत आहे. मग अश्वपती राजाला वाटलं, सत्यवान अवगुणवाला तर नाही, त्याच्यामध्ये काही अवगुण आहे का, काही दोष आहे का. तेव्हा नारद मुनी म्हणतात की नाही, तो खूप गुणवान आहे, परंतु त्यांचं राज्य पराधीन झालेलं आहे, त्यांचं राज्य हिरावून घेतलेलं आहे, ते आज जंगलात वास करत आहेत. आणि दुसरं म्हणजे त्यांचे वडील अर्थात जो शाल्व राज्याचा राजा होता धूम्रसेन, तो अंध होता आणि राज्य पण हिरावून घेतलेले होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्यवान अल्पायुष्य आहे हे नारद मुनी अश्वपतींना सांगतात. मग अश्वपती राजा चिंतेमध्ये पडतात आणि मग ते सावित्रीला विनंती करतात की तू दुसरा पती निवड. सावित्री मात्र निश्चयाने म्हणते की मी यांना पती म्हणून मनातून स्वीकार केलेला आहे आणि मी आता दुसऱ्याला स्वीकार नाही करू शकत. त्याचा हट्ट पाहून अश्वपती राजा सावित्रीचा खूप उमंग उत्साहाने विधीपूर्वक त्यांचा विवाह संपन्न करून देतात. लग्न झाल्यानंतर ती सत्यवानासोबत जंगलामध्ये राहायला लागते. सासू सासरे पण सोबत असतात आणि मग हळूहळू 1 वर्ष संपायला लागतं. अवधी सांगितलेला होता यांचं आयुष्य 1 वर्ष आहे. सत्यवानाचं 1 वर्ष जसं जसं संपत येत होतं तसं तसं सावित्रीला मनामध्ये चिंता होत होती. 4च दिवस राहिलेले होते जी तारीख सांगितलेली होती वर्ष संपण्याची. आणि मग सावित्रीने 3 दिवसाचं व्रत केलं आणि ज्या दिवशी सत्यवान लाकडं तोडण्यासाठी जंगलामध्ये जाणार होते त्या दिवशी सावित्रीने सासू सासऱ्यांसमोर हट्ट केला की मला सत्यवानाबरोबर सोबत जायचं आहे, त्यांच्याबरोबर मला जंगलामध्ये जायचं आहे. जेव्हा ते जंगलामध्ये गेले लाकडं तोडण्यासाठी तर झाडावर चढलेल्या सत्यवानाला अचानक डोक्यामध्ये दुःख लागलं आणि तो खाली कोसळला. सावित्रीला कळालं की आता यांचा अंत आलेला आहे
क्षणी रेड्यावर बसलेला लाल वस्त्र परिधान केलेला अक्राळ विक्राळ व्यक्ती सावित्रीने पाहिला आणि सावित्री विचारते, तुम्ही कोण? हा तो व्यक्ती म्हणतो, मी यमराज आहे आणि मी सत्यवानाचे प्राण घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे. सावित्री म्हणते, सांसारिक व्यक्तीला घेऊन जाण्यासाठी तुम्हाला येण्याची काय आवश्यकता? तुम्ही दूत पाठवायला हवे होते. तुम्ही कसे काय आलात? तेव्हा यमदूत म्हणतात, स्वतः मला काय यावं लागलं, कारण सत्यवान धर्मात्मा आहे, पुण्यात्मा आहे, सत्यवान गुणवान आहे, त्यामुळे मला चे प्राण घेण्यासाठी दूतांना पाठवणं शक्य नव्हतं, म्हणून मी आलेलो आहे. मग सावित्री म्हणते, तुम्ही प्राण घेऊन जाताय, पण जिथे हे असतील तिथे मी, जिथे सत्यवान असेल तिथे मी असेल. आणि खरोखर जेव्हा यमदूत प्राण घेऊन जात असतात, सावित्री त्यांच्या मागे मागे जायला लागते. तिने 3 दिवसाचं व्रत केलेलं असतं आणि ती जेव्हा पतीच्या मागे मागे येत आहे हे पाहून यमराज प्रसन्न होतात आणि तिला म्हणतात की मी तुझ्या पतिव्रता धर्मावरती प्रसन्न झालो आहे, तू 3 वर मागू शकते. तेव्हा सावित्रीने कुठले 3 वर मागितले हे आपण पाहणारच आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. राजयोगी बन के सीखो फूलों जैसा मुस्कुराना. राजयोगी बन के सीखो फूलों जैसा मुस्कुराना. गुण प्रभु के गुनगुनाना, सब पे खुशियाँ तुम लुटाना. गुण प्रभु के गुनगुनाना, सब पे खुशियाँ तुम लुटाना. राजयोगी बन के सीखो फूलों जैसा मुस्कुराना. पराजय सुख दुख संसार सागर की लहर है. साथी है भगवान तेरा, तुझको फिर कैसी फिक्र है. हंसते हंसते दर्द पीना, दीनों को दिल से लगाना. हंसते हंसते दर्द पीना, दीनों को दिल से लगाना. राजयोगी बन के सीखो फूलों जैसा मुस्कुराना. बिछुड़े शिव पिता से पास लाके तू मिला दे. भूले जो मंजिल दिखाकर फासला उनका मिटा दे. प्रीत भर दिल में प्रभु की प्रेम की ज्योति जगाना. प्रीत भर दिल में प्रभु की प्रेम की ज्योति जगाना. राजयोगी बन के सीखो फूलों जैसा मुस्कुराना.
सहारा बन के खेवन हार नैया पार है तुमको लगाना, बन के खेवन हार नैया पार है तुमको लगाना। राजयोगी बन के सीखो भूलों जैसा मुस्कुराना, गुण प्रभु के गुनगुनाना, सब पे खुशियाँ तुम लुटाना। राजयोगी बन के सीखो भूलों जैसा मुस्कुराना। समस्यांपासून पळत राहिलात तर त्या तुमचा पाठलाग करतच राहतील. समस्यांपासून पळत राहिलात तर त्या तुमचा पाठलाग करतच राहतील. परंतु त्याचा सामना करून त्यातून बाहेर पडलात तर त्यापासून कायमची मुक्ती मिळेल. नमस्कार, मी प्रज्ञा. आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM वर. आवाज तुमचा आमचा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. तर सावित्रीच्या पतिव्रता धर्मावरती यमदूत जे आहेत ते प्रसन्न होतात आणि प्रसन्न होऊन ते सांगतात की तू 3 वर मागू शकते. परंतु ते तिला एक अट घालतात की तू सत्यवानाचे प्राण नाही मागू शकत, बाकी तू काहीही माग. तेव्हा सावित्री म्हणते की मला माझे सासरे जे आहेत त्यांची दृष्टी वापस आली पाहिजे. तेव्हा यमराज जे असतात ते म्हणतात तथास्तु, आणि मग ते पुढे चालायला लागतात. सावित्री पण त्यांच्या मागे मागे चालायला लागते. पुन्हा यमराज म्हणतात की अच्छा ठीक आहे, तू 2रा वर माग. तेव्हा सावित्री म्हणते की जे आमचे राज्य हिरावून घेतलेलं आहे ते आम्हाला पुन्हा मिळायला पाहिजे. तेव्हा पण यमराज म्हणतात तथास्तु, आणि त्यांचं गेलेलं राज्य पुन्हा मिळतं. पुन्हा यमराज चालायला लागतात. सावित्री पण त्यांच्या मागे मागे चालायला लागते. शेवटी पुन्हा यमदूत म्हणतात शेवटचा वर माग आणि माझा पिछा सोड. तेव्हा सावित्री म्हणते सत्यवानाकडून 100 पुत्रांची प्राप्ती व्हावी हे मला वरदान द्या. आणि खरोखर अवधानामध्ये यमराज म्हणतात तथास्तु, आणि तो वर तिला प्राप्त होतो आणि नाविलाजाने सत्यवानाचे प्राण तिला वापस करायला लागतात. जेव्हा सावित्री पुन्हा जंगलामध्ये येते, सासऱ्यांची दृष्टी परत आलेली असते, त्यांचं राज्य त्यांना परत मिळालेलं असतं आणि सत्यवान तर बरोबर आहेतच, त्यामुळे त्यांचं आयुष्य हे खूप सुंदर झालेलं असतं, समृद्धी आलेली असते आणि खूप असं सुंदर आयुष्य त्यांचं सुरू झालेलं असतं. हा सर्व प्रसंग वडाच्या झाडाखाली घडलेला होता. वटवृक्षाचा प्रसंग असल्यामुळे आजपर्यंत कलियुगाच्या शेवटपर्यंत सुद्धा पतिव्रता स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात आणि आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मागतात. सावित्रीच्या जीवनामध्ये जे काही गुण होते ते आजच्या दिवशी आपल्या जीवनामध्ये धारण करावे असं मला वाटतं. स्त्री जीवन जरी मूल्यवान असलं, स्त्री हा आपल्या सर्व समाजातील प्रत्येक घरामधला एक सुंदर असा दागिना आहे आणि म्हणूनच आंतरिक गुणाची पारख जशी सावित्रीने केली आणि निश्चयाने शेवटपर्यंत एकालाच आपले पती मानले, ह्या गुणाला आपल्या जीवनात धारण करायला हवं. आज समाजामध्ये विकृती वाढत आहे आणि स्त्रियांमध्ये सुद्धा देहभान वाढत आहे. तर ह्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सावित्रीसारखं बनण्याचा दृढ संकल्प आज आपण करायला हवा. जसं सावित्रीने सर्व काही दुसऱ्यासाठी मागितले, चिकाटीने दुर्दम्य परिस्थितीला पार केले, आपल्यामध्ये सुद्धा चिकाटी हवी आणि चातुर्य बुद्धीने जसे यमराजाकडून तिने सत्यवानाचे प्राण सोडवले तसं आपल्या जीवनामध्ये पण असायला हवं. ममता, समता आणि क्षमता ह्या 3 गोष्टींना आजच्या दिवशी आपण धारण करायला हवं. आजकाल स्त्री घरामध्ये राहते, सुख सुविधा असूनही ती असंतुष्ट असते, कारण 3 गोष्टींची कमी आहे. 1 दैवी गुण नाही,
दुसरी, शक्ती आपल्यामध्ये कमी आहे आणि सकारात्मक विचारांची सुद्धा आज स्त्रियांमध्ये कमी आहे. आजचा दिवस हा जरी स्त्रियांसाठी बनलेला असला तरी स्त्रियांद्वारे हा समाज परिवर्तना दिवस आहे. जर आपण घरामध्ये वारंवार नाही 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 असा शब्द वापरत असू, आयुष्यात नेहमी नाही होईल, म्हणजे निगेटिव्ह एनर्जी राहील. जसं बिकट परिस्थितीमध्ये सावित्रीने आपल्या आयुष्यात कारण न शोधता निवारणावरती लक्ष दिलं, समस्येचा विचार न करता समाधानाचा विचार केला आणि उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी तिने अविरतपणे प्रयत्न केले. तर या गुणाला आपल्या जीवनामध्ये जर धारण कराल, निश्चित रूपाने आपल्या जीवनामध्ये सुद्धा संपन्नता येईल आणि सुख शांती येईल. म्हणूनच आजच्या दिवशी ज्येष्ठ महिन्यातली जो वटवृक्षाच्या संपर्कात येण्याचा जो योग आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये घालून दिलेला आहे, त्यामागचं सायंटिफिक रिझन हे आहे, आजच्या दिवशी आपण ऑक्सिजन ज्या ठिकाणी जास्त आहे त्या ठिकाणी जर थोडा वेळ व्यतीत केला तर आपल्या बुद्धीला एक चालना मिळते सकारात्मक विचारांची, मेंदूला ऑक्सिजन मिळतो आणि जीवनामध्ये परिवर्तन करण्याची शक्ती किंवा स्वप्रेरणेद्वारे विश्व परिवर्तन करण्याची शक्ती, घरातील व्यक्तींना परिवर्तन करण्याची शक्ती आपोआप आपल्या जीवनामध्ये येते. चला तर मग आपण खरी वटसावित्री पौर्णिमा आपण सर्वजण साजरी करूया. सर्व महिलांना आजच्या दिवशी या सावित्रीच्या गुणांना धारण करण्याचा संकल्प करूया आणि समाज परिवर्तनासाठी आपलं एक पाऊल जरूर उचलूया. सर्वांना आजच्या दिवशीच्या शुभेच्छा देऊन मी माझ्या वाणीला इथेच विराम देते. पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा.
दास्य मन गुरु आणि शिष्य करिय पुलेची दास्य प्रसन्न आप आपणास प्रसन्न आप आपणास गती अथवा अधोगती गती अथवा अधोगती मन करा रे प्रसन्न मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण सर्व सिद्धीचे कारण साधक वाचक पंडित श्रुते वक्ते